नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता आवाज झोपलेले असतात. मालती त्यांची सेवा करत असते आणि इंद्र आता रोडने फिरत असतो. तो काम शोधत असतो. त्याला कामाचे खूप पैसे हवे असतात, कारण त्याला आबांच्या ऑपरेशनसाठी सगळं पाहिजे असतं. त्यामुळे तो आता रोडने फिरत असतो. इकडे तिकडे कुठे पैसे भेटते का, नोकरी भेटते का बघत, कुठे कामाला लावतं का असं बघत हिंडत असतो. तर इकडे आता जी मालती आहे ती मालती म्हणत असते की यांना काही गरज नव्हती, आहे नाही पैसे, हेच पैसे खर्चायला पाहिजे होते असं म्हणते. आणि आता इकडं राणी अभ्यास करत असते आणि राणी विचार करते की इंद्र सर एकटेच पैसे गोळा करत गणगण करत फिरत आहे, मी त्यांना मदत केली तर काय होईल बरं, चला मी मदतीला जाते त्यांच्या, असं म्हणते. आणि आता लगेच राणी जी असते ती तिथून उठते आणि आता ती तिथून निघायला लागते आणि ती आता घरात येते आणि मालतीला म्हणते, मालती मला तुमच्याशी बोलायचं आहे, थोडं बाजूला येताल का? तर मालती म्हणते की हो ग, बरं झालं तू आलीस, मला पण तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तर राणी म्हणते, अहो मालती आई, काय बोलणार होतात तुम्ही? तर आता मालती म्हणते की चल तुला बाजूला घेऊन सांगते. तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाते, पडदा लावून घेते, राणीला बसण्यासाठी खुर्ची देते. राणी म्हणते, अहो मालती आई, काय करताय तुम्ही? तर मालती म्हणते, तुला सांगितलं ना बस त्या खुर्चीवरती. राणी त्या खुर्चीवर बसते. मालती परात घेते, तांब्या घेते आणि परात घेऊन त्या परातीत राणीचे पाय ठेवायला लावते. म्हणतात की तुझे पाय धुवून पाणी प्यायचे, मला ठेव याच्यात पाय. तर राणी ठेवत नाही, बळजबरी तिचे पाय त्याच्यात ठेवते आणि राणीचे पाय धुवायला लागते राग राग. तर राणी म्हणते, अहो मालती नाही, तुम्ही असं काही करताय, असं कुणाचे पाय नाही धुवू. तर आता राणी मालती म्हणते की कुणाचे नाही, हे बघ, मला माहिती ना. अगं तुला काय वाटतं, तुला असं वाटलं की हे सगळं हे असं आहे तसं आहे, आणि तुला वाटलं काय असेल की मी जसं म्हणेल, तुला माहिती ना पाय कुणाचे धूत असतात, श्रेष्ठ व्यक्तींचे, महान व्यक्तींचे, ज्यांनी खूप मोठे कार्य केले ना, त्या व्यक्तीचे पाय धुत असतात. त्यामुळं तू पण खूप मोठं कार्य केलं आहे, त्यामुळे तुझे पाय धुणं माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, त्यामुळे तुझे पाय धुऊ दे मला, असं म्हणत असते. आणि आता लगेच ती म्हणते की हो मालती नका ना असं काही करू. तर आता मालती म्हणते की नाही, बघ तू आता मी तुझे पाय कसे धुते, असं म्हणत असते. आणि ती मालती राणीचे पाय धुत असते. तर आता राणी म्हणते की नाही मालती. राणी लगेच उठून उभा असते तिथे, ती नाही धुवून देत पाय. तर आता लगेच मालती म्हणते, पिते ना तुझं पाणी. अगं माझ्या इंद्राला तू कामाला लावलं, तुझ्यामुळे ह्या आव्हानावर ही वेळ आली आहे, तुझ्या परीक्षेमुळे त्यांनी त्यांचं दुखणं लपवून ठेवलं आमच्यापासून, आम्हाला सांगितलं नाही, आणि तुझ्यामुळेच हे सगळं घडतंय घरामध्ये. हे जे काही चाललंय ना ते सगळं तुझ्यामुळे चाललं आहे, त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही या, असं म्हणते. तर आता लगेच राणी म्हणते की अहो मालती असं का करताय तुम्ही, अहो खरंच ना, असं काही नाही आहे, खरंच मी तुम्हाला खरं सांगते, अहो माझं काहीच नाही या सगळ्यामध्ये, मी इंद्र सरांना म्हटले होते मी येते, पण नाही म्हटले ते. तर राणी म्हणते की हे बघा आता मी चालले होते, मी काम शोधण्यासाठी चालले होते. तर मालती म्हणते, कधी जाणार आहेस मग? तर राणी म्हणते, हे काय निघाले, मी जाते मालती. आणि राणीतून तिथून निघते आणि राणी जायला लागते. तर आता लगेच जे हे असतात, राणी मालती ते उभा असते. मालती म्हणत असते की हे सगळं काय आहे, आता काय करू मी? आता राणी तिथून निघते आणि राणी म्हणते की आता मी कुठं शोधू जॉब? ती रोडनी चाललेली असते आणि ती म्हणते की मला इंद्र सरांनी बघितलं ना, खूप अवघड होईल. इंद्र इकडे शोधत असतो कुठे भेटतो का. तर आता त्याला एक फोन येतो आणि त्या फॅक्टरीतून ते म्हणतात की तुम्ही येताल का, ते मशिनरी नीट करायचे आहेत. तर आता ते म्हणतात की तुमचा एखादा कामगार पाठवा ना. तर इंद्र म्हणतो, कामगार कशाला, मी येतो ना. किती रुपये होईल, त्याची फी किती असेल? तर आता ते म्हणतात की 20,000 रुपये, कारण मोठं मशीन आहे ते, त्यामुळे. तर ते म्हणतात की ठीक आहे मग येतो मी, असं म्हणतो. आणि इंद्र आता तिकडे जायला निघतो. राणीपासून तो जातो आणि राणी त्याच्यापासून पण एकमेकाला ते दोघं दिसतच नाही. तर आता इकडं लगेच इंद्र फॅक्टरीत येतो, ते मशिनरी खोलतो, इंजिन आणि ते खोलतो, त्याच्यातून खूप घाम गळूसर काम करतो आणि आता पैसे घेतो, घरी येतो. मालती वाट बघत असते. राणीला म्हणते, नाही भेटले ना तुला पैसे, मला माहिती होतं, भीक मागायचं ना, असं म्हणते. आता इंद्राला बघून ते, इंद्रा काय अवस्था केली आहे तू. आणि इंद्राला आता ती देती पाणी वगैरे देते आंघोळ राणी. आणि इंद्र म्हणतो, माझी मदत करशील का राणी? तर राणी इंद्राला आंघोळ घालते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट ते बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.